फोन चार्जिंग करून ठेव. चला गावातनं निघताना गावचा परिसर आता किती वाजतील काय माहिती मला पोचायला. आता वाजले 9:30 बरोबर. अंजू मांजर काय करते तुझी? झोपली पण. सगळं सामान घेतलं काय? पतुडी काय खातो तू? चॉकलेट. पूर्ण ओळा नाही एकदम. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शिमग्याच्या सणासाठी आम्ही गावी आलो होतो आणि हे 4 दिवस कसे गेले कळलंच नाही. म्हणजे आम्ही दरवर्षी शिमग्या सणाला गावी येत असतो आणि ग्रामदेवत महादेवाची पालखी आपल्या घरी येत असते. त्यानिमित्ताने प्रत्येक साखरमणी हा कोकणातले गावी येत असतात आणि आम्हीसुद्धा आलो होतो. आज तो दिवस आला आहे. पुन्हा एकदा आम्हाला जावं लागतं आहे पनवेलला. गाडी आम्ही भाऊंचीच मागितलेली, जे आमच्यासोबत आमच्या पनवेलचेच आहेत, मित्रच आहेत आपले. सो ते काल रात्रीच आले, रेस्ट केला त्यांनी. आम्ही पण सकाळी उठलो, निवांत झोप पूर्ण झालेली काल, कारण की आमची पालखी देवळात गेली मिरवणूक. सो शिमगा काल हाताने संपला. सो थोडंसं दमल्यासारखं झालेलं म्हणून रेस्ट केला. आज सकाळी उठलो, आता मी तयारी केली, सगळे निघतो आहे आणि आज पोचणार दुपारपर्यंत पनवेलला. सो गावाकडचं छान असं वातावरण हे सगळं मिस करणार. काही दिवस पुन्हा येणं होईल, पुन्हा काही ना काहीतरी मजा येईल. तुम्हीसुद्धा व्हिडिओची वाट बघत गावाकडच्या मिस कराल. तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रवास दाखवणार आहे. आम्ही चाललो आहे कारने. तर प्रवासात जे येणारे अनुभव असतील ते पण सांगू. तर इकडे आमचे बॅग आहेत. मांजर आमची तिला घेऊन जातो आहे, तांदूळ घेतलं आहे. तिकडे प्रांजू आहे, ती खाली गेली. कशी न्यायची तिला मग? आता तिकडून गेल्या, न्यायची कशी तिला? पण ती झाली गावठी झाली, तरी बसत पण नाही ती. आमची मांजर तिकडे काय 3 मांजर घेऊन तुझ्या बॅग मध्ये भर. माझी बॅग मध्ये कशी भरणार? त्याच्यामध्ये खाली आहे काही बघ. तर बॅग मध्ये काय आणला होतास? इकडे 2-3 बॅग आहेत आणि आईने अजून एक बॅग ठेवला नाही. कुठं कशी? एक बॅग कुठे ठेवलीस? हो, त्या 2 तिकडे खाली बांधून ठेवल्यात बाचकत अण्णांचं दुकानावरती. ही बोलते मला पण मुंबईला यायचंय. कुठली जुनी मांजर? तुला गावाला किती मजा आली? तुझा मित्र गेला की हाय? रियान गेला ना अजून? कधी जाणार आहे तो? आता रात्री गेला का जाणार आहे? गेला. हां, तुझा बॅट बॉल ठेवलास का परत? ते बॅट तुटलाय आणि बॉल नाही तर पत्रावर गेला. कुठे हरवला? सगळं हरवून टाकलास? मग येताना नवीन आणायचा परत. चला. आणि गाडी घेतलीस का तुझी चार्जिंगवाली रिमोटवाली? भरलीस? सायकल आणायची. नाही, मला सायकल आणायची आहे. फुल प्लॅनिंग नुसार. ही तुझी बॅट इथे आहे, बॅट ठेवून दे. तुटली कशी? अरे बापरे, कामच करून टाकलं नाही पूर्ण. बॅट तोडून टाकलं नाही, त्याला बॅट बॉल घेऊन लागला नंतर. आणि पिचकारी घेतो की नाही? पिचकारी सांभाळून ठेवा पुढच्या वर्षीसाठी. तू म्हणतात चल आणि तू हां, कपडे घाल म्हणतो. मी लागो कपडे घालता. मग तुम्ही कधी येणार आहे? आम्ही आता येता उद्या परवा. आई आणि अन्नास येणार आहे कधी? परवा उद्या ना करून गुरुवा उद्या ना? उद्याच येणार आहे. हा, एक कार्य आहे आमच्या गावामध्ये, त्यासाठी आई थांबले आणि घरातली काही कामं असतील आटोपून ते येतील. चला, सगळ्या बॅगा बाहेर काढल्यात. एवढ्या बॅग आहेत आमच्याकडे. हो, किती आहेत? जास्त नाही सामान आम्हाला घेतलंय. तो कसं घेतलंय? गणपती बाप्पा मोरया. बाहेर नाही पडणार ना? हलव नको तिला. माते की जय. फाट्याची बॅग ही एक बॅग आईने पण घेतली. आई येते सोडायला. काय आला? रात्री धुळवट खेळले तर गावामध्ये बघतोय ना, पेढी बिडी ठेवला तिकडे तिकडे, गोईले बिले इकडे तिकडे ठेवलेले सगळ्यांचे, सुप्प ठेवलेली, भुरी टाकलेली. ते गावाला धुळवट एकदम वेगळ्या पद्धतीने खेळतात. रात्रीची धुळवट वेगळी असते. आमच्या मूळ घरी आला पाया पडायला देवाचा. देवाचं दर्शन घेतलं. आमच्या हट्टे म्हणजे सगळ्या मीटिंग, काही जण बैठकीला गेलेत. गावातनं बाहेर पडतानाचा नजारा आहे. इकडे मिथून माझ्याचं घर आहे. दोघांना बघत असतील ते. अरे हा काय गेलं नाही आईच्या गावात. यातनं जायचं काय?
हे बघा या सगळ्या घरामध्ये गावात फिरलं ना त्या बघायला मिळते. सकाळ सकाळ गेलो असतं ना तर धुळवडीच्या दिवशी काय करतात ते घरामध्ये बघायला मिळते. बघा तिथे कोणाच तरी दरवाजाची फ्रेम आणून ठेवते. इकडे बालवाडीशी पण पूर्ण धुरडा करून ठेवलेला. माझी बुलेट आहे ते ठेवलं इथेच. बुलेट काय नेत नाही, मी इथे न्यायला येईन परत काही दिवसांनी. बघूया. दादा झोपले की काय? धुलवट जोरात झाले. चला मुंबईला. काय मग गावची मजा संपली, आता अभ्यास. चलो सामान सेट करूया. एक आमची तांदळाची पुढे पण भरायचे आहे. सो गाडीत सामान सेट केलं आहे सगळं आणि 2 तांदळाचे बास्केट तिथे पुढे आहेत ते घ्यायचे आहेत. त्यासाठी मी चाललं आहे आमचा पुढचा स्टॉप. पोचता आहे ना आज? आहे संध्याकाळी पोचता आहे. बरेच जण पोचताला पुस्तक करून जायचं. सगळे उद्या रिटर्न आहे. आज असतील जास्त. हां उद्या जास्त असतील. अरे तुम्ही जाताय मुंबईत आणि जाताना पण खाव. काय बोलायचा? टाका पटाका सगळा घ्यायचं. जरा बसूया जरा जाता जाता. वा चला. हो हो चला बाय बाय. हां फोन चार्जिंग करून ठेव. करून ठेव. चला चला. हां बाय बाय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला प्रवास सुरू. आता किती वाजतील काय माहिती मला पोचायला. आता वाजले 9:30 बरोबर. अंजू मांजर काय करते तुझी? झोपली पण. सगळं सामान घेतलं काय? पतुडी काय खातो तू? चॉकलेट. आमच्या कोंडाचा परिसर गावाला आता सगळ्या गोष्टी पाठी सोडून जातो आपण. गाडी चालल्या पुढे आणि सगळे झाडं एरिया पाठी जातात. सकाळचं वातावरण छान असतं. सकाळचा प्रवास करायला मस्त वाटतं. चला रे देवाऱ्याला. देवारेमध्ये आलो इकडे मांडवकरांच्या हॉटेलला. काहीतरी नाश्ता करूया. पोरांना काहीतरी खायचं होतं. डायरेक्ट नंतर नॉनस्टॉप जाऊया. पाहुणा पण नाश्ता करत होता. घरी चहा बिस्किट घेतलेला पण इथे नाश्ता करून जाऊ. गरम गरम वडापाव चटणी आमच्याकडे फेमस आहे. पोट भरलं ना? हो हो. आता कुठे थांबायचं जेवायला? तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला काय माहित नाही ना. कुठे थांबायचं? पेनला नाही तर मग कोल्हाटला वगैरे बघू. आम्ही आता कुठे थांबणारच नाही आहोत. मंडणगडला पण आम्ही नॉनस्टॉप जाऊ. नाश्ता झाला आहे. आता रस्त्याला जास्त करून गाड्या रिटर्न येणार आहेत. म्हणजे काल रात्री सोडलेल्या आज परत रात्री सुटतील त्या. गावचा परिसर पुढे ट्रॅफिक लागणार नाही असं वाटतंय. मानगावला माहीत नाही काय. पुढे कुठेतरी थांबू आम्ही फक्त रिफ्रेशमेंटसाठी. आता झोपणार आहे ते. तू झोपशील ना तू आता? मंडणगड किल्ला वरती दिसतोय आपल्याला. आता नजरेत दिसेल बघा मंडणगड किल्ला. पूर्ण वळणावळणाचे रस्ते आहेत मंडणगड जाईपर्यंत. तुळशी सोडल्यानंतर इथून व्ह्यू भारी दिसतो. राईट साईडला वरती मंडणगड किल्ला दिसतो. पूर्ण वळण आहे एकदम. मंडणगडला जरा रस्त्याचं काम झालं आहे दोन्ही साईडला. मंडणगड बाजारपेठ गर्दी आहे. बाजारात गर्दी दिसते आज. शिमगा झाला सगळे सामान बिमान खरेदी करायला असेल. सरकारी कामं येऊ तेव्हा
अर्धी जाणारे मुंबईत लोक. वडापावच्या दुकानामध्ये गर्दी बघ किती. मुंबई गाडी आली बघा. मुंबई आडे उत्तमर गाडी बरोबर टायमात आहे. 11:15 वाजता इथं आले. 10 वाजता पोचते ती. इकडे 15 मिनटं थांबते गाडी. इकडे लेफ्ट साईडला गेलो की आपलं स्टँड आहे. बाजार इकडे पण आहे आणि असा पूर्ण रस्ता तो. इकडे बघा बॅनर लागला आहे योगेश दादा. हा रस्ता पाट मार्गे पण आपण जाऊ शकतो चिंचाळी मापरोडच्या इकडे. आणि इथून आपण जातो ते राईटने. हा रस्ता आहे देशमुख बागच्या इकडून शनाळ्या करत. बरीच मंडळी आहेत मंडणगडला. शिमगा झाला आहे ना बाजार खरेदी करायला इथे. आम्ही येताना थांबलो होतो इकडे हॉटेलला. आत्ता जाऊया नॉनस्टॉप. हाय शपथ गर्दी बघ इथे इथे. राईटला एस टी स्टँड आहे. पांजरमध्ये झोपले सगळे. गोरेगाव क्रॉस केला मी जस्ट. तर लोणेरे येईल. ट्रॅफिक नसेल असं वाटतंय. हे गोरेगाव आमच्याकडचं गोरेगाव आहे. देवळी चिंचवली. कोकणकर सणासुदीसाठी गावी येतो. जाताना पुन्हा एकदा मरगळ असते. येताना किती एक्साइटमेंट असते ना गावी येताना. सगळ्या आठवणी पाठी घेऊन जातो आपण. फोटो व्हिडिओच्या माध्यमातून 2-3 दिवस मन गावाकडेच अडकलेलं असेल. फायनली आपण पोचलो आहे हायवेला लोणेरे बाजारपेठ. बाजूलाच ब्रिज झाला आहे आता. हा ब्रिज पण नवीन सुरू झाला आता लोणेरेचा. फायनली मुंबई गोवा हायवे. CNG भरायला थांबलो आहोत माणगावच्या अगोदर. हा आता मोठा CNG पंप सुरू झाला आहे. फक्त CNG साठीच आहे आणि खूप मोठा आहे. 5 आहेत आणि पटापट होते. लाईन पण काय नाही. भाऊ किती मिनटं जाम आहे? 15-20 मिनटं ना. 15-20 मिनटं जाम आहे. रेड रेड दिसतं एरिया. आपल्याला म्हणजे अर्धा तर कुठे जास्त जाईल. आता इकडे कोलाडच्या पुढे आलो आहे. इकडे फॅमिली रेस्टॉरंट आहे. इकडे थांबलो आहे. वाजले दुपारचे बरोबर 1 वाजलेत. गाडी लावले सावलीमध्ये. जाऊया इकडे. खतरनाक मोठे मासे आहेत. तोच आहे मस्त हवेशीर. बाहेर मस्त हवा लागते इकडे. इकडेच बसतो आम्ही. प्रांजल तुला काय पाहिजे? मला सूप सूप पाहिजे आहे. आणि मला ज्यूस हवाय स्ट्रॉबेरी वाला. आणि हे खाईन रोटी दे. इकडे फ्राय राईस घेतला आहे. मग अशी सूप घेतला होता. भाऊन आपण तिकडे ट्रिपवरच घेतला आहे. स्टार्टरला पापड वगैरे सूप वगैरे. आमचं आता हलकं फुलकं जेवण वर्षांना घेणार आहे. दाल खिचडी. तर जेवण करूया लवकर निघूया. जास्त टाईमपास नाही करणार. 2:30 वाजलेत. असं आम्ही जर नॉनस्टॉप केलं असतं ना तर 2:30पर्यंत पोचलो असतो. इथून काही जास्त लांब नाही आता कोलाडवरून. पोचू लवकर म्हणून थोडं थोडं घेतलं आहे. कारण घरी जाऊन परत आता काही जेवणाचा विषयच नाही. चला आमचं जेवण झालं आहे. आम्ही आता निघतो इथून. तुला चांगलं वाटलं ना. चला सगळे रिफ्रेश झालेले आहेत. बसूया तर जाऊया नॉनस्टॉप. फायनली पोचतो मी आता पनवेलमध्ये. वाजले 3:15. आजचा दिवस पूर्ण प्रवासात गेला आहे. पळसपे फाटा. कधी उठला का बोली की बोली गावाला आपला दुसरा गाव.
जो पनवेल आपला गाव आला, दुसरा गाव पनवेल सिटी. करून म्युझिक का लागली? म्युझिक लागायला लागली. आम्ही गेलो ना गावाला तसं म्युझिक सुरू झाले. मला नको म्युझिक. डिस्टर्ब होतं ना पर्यंत सुरू झालेलं आपल्या हातापर्यंत म्युझिक सुरू झाले. बंद ठेवलेली ना, कुठून येतो आवाज? पंख्यातून? लॉक खोलला असेल म्युझिकचा. बघितलं म्युझिक वाजणार आता. आली आली गावाला आली मंडळी मुंबईला. बरोबर 3:30 वाजले. टायमात पोहोचले तरी पण जास्त कडे टाइमपास नाही गेला, नॉनस्टॉपच आला, फक्त जेवायला थांबलो आम्ही. फायनली आलेलो आहे पनवेलला आणि पनवेलची आता रुटीन सुरू झालेली आहे. आपण शिमग्यानिमित्त गावी गेलो. शिमग्यातले विविध व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. होळीचा, तिकट्या सणाचा, आमचा प्रवासाचा व्हिडिओ. गावी धमाल असते. शिमगा सोडून बाकीचे व्हिडिओसुद्धा करायचे होते परंतु नाही जमलं. फक्त साखरीत जायला मिळाले पण धावपळीत गेलो होतो आणि जाऊन आलो पुन्हा. तर तुम्हाला जेव्हा जेव्हा मी कधी कोकणात गावाला जाईन तेव्हा तुम्हाला तिकडचे व्हिडिओ असेच दाखवत राहीन. तर आता सध्या बिझनेसवर पुन्हा फोकस करूया. काजूच्या बिया, आता आंब्याचं सीझन येतं आहे, मसाले भरपूर नाही घेतात, सीझन सुरू झाला आहे. साठवणीचा मसाला तुम्ही आमच्याकडून मागणी करू शकता, आम्ही तुम्हाला कुरिअरने घरपोच देऊ. तर आता हा व्हिडिओ प्रवासाचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तुमच्यापर्यंत. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, टेक केअर, बाय बाय.